नमस्कार मित्रांनो, तुम्ही गाडी घेऊन घराच्या बाहेर निघालात आणि तुम्ही हेल्मेटच घातलं नाही, सिग्नल तोडलात, रॉंग साईडने गाडी चालवलीत किंवा दुसऱ्या एखाद्या प्रकारचा नियम तुम्ही तोडलात आणि मग जर पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर तुमच्यावर फाईन मारला जायचा आणि जर पोलिसांनी नाही पकडलं आणि तुम्ही वाचलात तर कदाचित तुमच्या गाडीवर फाईन नाही पडायचा। मात्र आता सरकारने अशी एक इंटरेस्टिंग योजना आणली आहे ज्यामध्ये आता तुम्ही नियम तोडलात तर तुमच्यावर फाईन 100% पडणार। काय योजना आहे पटापट समजून घेऊया। मित्रांनो, आता गाड्यांवर फाईन मारण्यासाठी पोलिसांची गरज उरली नाहीये। म्हणजे कुठलाही सामान्य माणूस जर दुसरा कोणी व्यक्ती असा नियम तोडत असेल तर त्याचा एक हळूच फोटो काढून एका ॲपवर अपलोड करून तो तुमच्या गाडीवर फाईन मारू शकतो। आणि विशेष म्हणजे जो व्यक्ती हा फोटो त्या ॲपवर अपलोड करेल त्या व्यक्तीला पैशाच्या स्वरूपात सरकारकडून बक्षीस सुद्धा मिळायला लागलं आहे। आता मित्रांनो, ही योजना कधीतरी भविष्यात चालू होणार आहे असं नसून ही योजना ऑलरेडी आपल्या भारतात चालू झाली आहे। गव्हर्नमेंट अशा प्रकारचे फोटो काढून अपलोड करणाऱ्या व्यक्तींना महिन्याकाठी 50,000 रुपयापर्यंत पेमेंट सुद्धा देत आहे। आणि मित्रांनो, या ॲपचं नाव आहे ट्रॅफिक प्रहरी। मित्रांनो, हे ॲप लॉन्च होताच जवळपास आतापर्यंत 15,000 लोकांनी हे ॲप डाउनलोड केलं आहे आणि प्रत्येक दिवशी जवळपास 1,500हून अधिक लोक एकमेकांच्या गाड्यावर फाईन मारत आहेत। या ॲपच्या माध्यमातून आता गव्हर्नमेंट कोट्यवधी रुपये जमा करत आहे। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर गोव्यामध्ये अशाच प्रकारचं एक ॲप गोवा सरकारने काढलं होतं, जिथं दर महिन्याला तेथील लोक अशा प्रकारचे एकमेकांच्या गाड्यावर फाईन मारून 15,000 रुपये महिना कमवत होते। मात्र कोविडमध्ये ते ॲप बंद झालं। मात्र आता हे नवीन ॲप सध्या आपल्या देशभर खूप पॉप्युलर होत आहे। मित्रांनो, हे ॲप सध्या दिल्लीच्या लोकांना बक्षिसाचे पैसे वाटत आहे आणि लवकरच हे ॲप पूर्ण देशभरातल्या लोकांना अशा प्रकारचं पेमेंट चालू करणार आहे। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ऑलरेडी महा ई चलान हे ॲप आहे ज्यावरून तुम्ही एकमेकांच्या गाड्यावर फाईन मारू शकता। मात्र मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ह्या ॲपवरून जरी तुम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या गाडीवर फाईन मारला तरी सुद्धा तुम्हाला बक्षीस सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट देत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे एकमेकांच्या गाड्यावर फाईन मारण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतात पण खूप कमी घडतात। पण जेव्हा सरकार महाराष्ट्रामध्ये पगार किंवा बक्षीस द्यायला चालू करेल तेव्हा मला वाटते महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोक एकमेकांच्या गाड्यावर चलान मारू लागतील। आणि 50,000 रुपये ही खूप मोठी रक्कम असल्यामुळे कित्येक लोक फुल टाइम जॉब म्हणून सुद्धा या गोष्टी करतील। तर मित्रांनो, या नवीन ॲपबद्दल तुम्हा सगळ्यांचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा।